forces of 100 Newton, 300 Newton, 500 Newton, 700 Newton, 900 Newton, 1100 Newton pass through the center of regular hexagon. आता फिगर आपल्याला कोणती दिली? रेग्युलर हेक्झॅगॉन दिला. पहिल्यांदा हेक्झॅगॉन काढूया. रेग्युलर हेक्झॅगॉन म्हणजे त्याला 6 साइड्स असणार आहेत, 6 अँगल असणार आहेत. रेग्युलर हेक्झॅगॉन. आता त्याच्या सेंटर मधून सगळे फोर्स पास होत आहेत. हेक्झॅगॉनचा सेंटर समजा इथं आहे आणि कुठं त्यांची डायरेक्शन कुठं आहे त्यासाठी पुढे काय लिहिलं बघा. अँड थ्रू इट्स सक्सेसिव्ह व्हर्टायसेस. आता या हेक्झॅगॉनला व्हर्टायसेस कोणते आहेत? हा एक व्हर्टायसेस, हा एक व्हर्टेक्स आहेत म्हणजे अँगल्स. थोडक्यात हेक्झॅगॉनला 6 व्हर्टेक्स आहेत आणि त्या व्हर्टेक्स मधून फोर्सेस आपले पास होत आहेत वर दिलेले आणि ऑर्डर मध्ये पास होत आहेत. समजा पहिला फोर्स आहे 100 न्यूटन, तर पहिल्या व्हर्टेक्स मधून पास होतोय तो, म्हणजे अॅरो तिकडे दाखवायचा. हा झाला पहिला फोर्स 100 न्यूटन, पहिल्या व्हर्टेक्स मधून पास होतो. दुसरा फोर्स आहे 300 न्यूटन, तो दुसऱ्या व्हर्टेक्स मधून पास होतोय, सेंटर मधून व्हर्टेक्स मधून पास होतोय. असं वर लिहिलं, पास थ्रू द सेंटर ऑफ रेग्युलर हेक्झॅगॉन. सेंटर आणि थ्रू इट्स सक्सेसिव्ह व्हर्टायसेस म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्स मधून पास होतोय. व्हर्टेक्स म्हणजे अँगल. तिसरा फोर्स तिसऱ्या व्हर्टेक्स मधून पास होतोय, तो किती आहे? 500 न्यूटन. चौथा फोर्स चौथ्या व्हर्टेक्स मधून, तो आहे 700 न्यूटन. त्यानंतर 900 न्यूटन आणि लास्ट 1100 न्यूटन, 1100 न्यूटन. असे सेंटर मधून सगळे फोर्स व्हर्टायसेस मधून पास होत आहेत. हा फोर्स आहे 300 न्यूटन. ओके, आता इथं दिलंय त्याप्रमाणे आपण डायग्राम काढली. फाइंड काय करायचं आपल्याला? डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट अँड ऑल्सो फाइंड द इक्विलिब्रंट. रिझल्टंट पण काढायचे आणि इक्विलिब्रंट पण काढायचे. पहिल्यांदा रिझल्टंट काढूया, तोच इज इक्वल टू असतो इक्विलिब्रंट, फक्त डायरेक्शन अपोजिट असते, त्याची व्हॅल्यू तीच असते. मग रिझल्टंट काढायला प्रोसिजर काय आपली? तर पहिल्यांदा डायग्राम काढायची. डायग्राम मध्ये आता अँगल कुठं दिला नाही, तर पहिल्यांदा अँगल काढून घ्यायचे सगळे. नंतर सगळे अँगल कशा बरोबर पाहिजेत आपल्याला? एक्स ऍक्सिस बरोबर पाहिजे, हॉरिझॉन्टल बरोबर. मग आता सेंटर आहे, टोटल अँगल किती असतो? 360 डिग्री. त्याचे किती पार्ट झालेत? इक्वल पार्ट. 1 2 3 4 5 6 पार्ट झाले. 360/6 म्हणजे एक अँगल किती असणार? 60 डिग्री. म्हणजे हा या फोरचा अँगल किती आहे? 60 डिग्री. इकडून पण हा किती असणार आहे? 60 डिग्री. इथून हा खाली किती असणार आहे? 60 डिग्री. आणि इथून हा खाली किती असणार आहे? 60 डिग्री. बघा झाले का? सगळे अँगल आपले हॉरिझॉन्टल बरोबर काढून झाले. या फोर्सचा अँगल 0 डिग्रीचा असणार आहे. हा पण हॉरिझॉन्टलच फोर्स आहे 700, त्याचा काय अँगल काढायची गरज नाही. या फोर्सचा अँगल हॉरिझॉन्टल बरोबर 60 डिग्री, त्याचा अँगल हॉरिझॉन्टल बरोबर 60 डिग्री, त्याचा हॉरिझॉन्टल बरोबर 60 डिग्री आणि याचा पण हॉरिझॉन्टल बरोबर 60 डिग्री. सगळ्याचे अँगल झाले. आता हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोर्सेस रिझॉल्व्ह करायची काही गरज नाही. जेवढे फोर्स आपल्याला इन्क्लाइन दिसत आहेत ते सगळे रिझॉल्व्ह करून घ्यायचे. त्याला रिझॉल्व्ह करायची गरज आहे काय? 100 न्यूटनला नाही. दुसरा 300 न्यूटन आहे, त्याला रिझॉल्व्ह केला पाहिजे. मग त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असणार? कॉस. 300 कॉस, त्याचा अँगल आहे 60 डिग्री. आणि व्हर्टिकल काय असणार? वर 300 साइन अँगल 60 डिग्री. झालं. आता हा फोर्स 500 न्यूटन, तो पण इन्क्लाइन आहे, त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट इकडे जाणार बाहेर. तो किती असणार? 500 कॉस अँगल किती आहे त्याचा पण? 60 डिग्री. 500 कॉस 60 डिग्री. आणि व्हर्टिकल काय येणार? 500 साइन 60 डिग्री. आता हा फोर्स हॉरिझॉन्टलच आहे, तो काय रिझॉल्व्ह करायची गरज नाही 700. आता हा 900 रिझॉल्व्ह करावा लागेल, त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट इकडे येणार. अॅरो बाहेर जातोय म्हणजे कंपोनंट पण बाहेरच गेला पाहिजे. हॉरिझॉन्टल काय येणार? 900 कॉस अँगल त्याचा पण 60 डिग्री आहे आणि व्हर्टिकल खाली जाणार 900 साइन 60 डिग्री.
त्यानंतर या फोर्सकडे येऊया 1100. त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट एरो इकडे आहे, हॉरिझॉन्टल बाहेरच गेला पाहिजे. किती येणार 1100 कॉस, त्याचा पण अँगल आहे 60 डिग्री. हॉरिझॉन्टल बरोबर त्यानं पण 60 डिग्री अँगल करा. आणि व्हर्टिकल खाली येणार, तो किती असणार 1100 साइन 60 डिग्री. झाले सगळे फोर्स रिझॉल्व्ह करून झाले. आता पुढची शेप काय, समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय काढा. पहिला समेशन एफ एक्स काढू आपण. समेशन एफ एक्स म्हणजे ऑल हॉरिझॉन्टल कंपोनंट्स घ्यायच्यात आपल्याला. साइन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह प्लस एक्स कडे मायनस एक्स कडे निगेटिव्ह. पहिल्या फोर्स पासून सुरुवात करू. पहिला 100 न्यूटन आहे, हॉरिझॉन्टलच आहे बरोबर. प्लस का मायनस आहे ना, प्लस, प्लस 100. पुढे दुसरा कंपोनंट तिकडे जातोय प्लस 300 कॉस 60 डिग्री, 300 कॉस 60 डिग्री प्लस सॉरी मायनस, हा रिव्हर्स आहे त्यामुळे मायनस 500 कॉस 60 डिग्री. पुढं हा हॉरिझॉन्टल आणि रिव्हर्स आहे म्हणजे मायनस 700. पुढं हा पण मायनसच आहे, मायनस 900 कॉस 60 डिग्री. आणि परत हा प्लस कडे येतोय 1100 कॉस 60 डिग्री. ह्याचं एरो इकडे आहे, प्लस 1100 कॉस 60 डिग्री. किती येते कॅल्शियम पुट करा आणि आन्सर किती येते बघा. किती आले, -600 न्यूटन. कॅल्शियम पुट साइन सकट सगळं पुट केलं, आन्सर दाबलं की -600 न्यूटन येईल. आता समेशन एफ वाय काढूया आपण. समेशन एफ वाय म्हणजे सगळे व्हर्टिकल कंपोनंट घ्यायचे. पहिल्या फोर्सला काय व्हर्टिकल कंपोनंट आहे का, कायच नाही, त्याच काय नाव नाही. दुसऱ्याला आहे, वर जाणार प्लस खाली येणार मायनस, प्लस 300 साइन 60 डिग्री. दुसऱ्याचा पण वर जातोय प्लस 500 साइन 60 डिग्री. तिसऱ्याचा सॉरी या फोर्सला हॉरिझॉन्टलच आहे फक्त कंपोनंट, व्हर्टिकल काय नाही, त्याचं काय घ्यायचं नाही. या फोर्सला परत खाली जातोय मायनस 900 साइन 60 डिग्री. परत ह्याचा पण खाली जातोय मायनस 1100 साइन 60 डिग्री. आता हे कॅल्शियम मध्ये टाका आणि किती येते बघा, -1039 -1039.23 न्यूटन असा आन्सर येतो समेशन एफ वाय. आता रिझल्टंट आपल्याला पाहिजे काय, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. आर इज इक्वल टू फॉर्म्युला काय आपला, अंडररूट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. व्हॅल्यू टाका अंडररूट ब्रॅकेटमध्ये समेशन एफ एक्स ची व्हॅल्यू काय -600, त्याचा स्क्वेअर, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -1039.23 त्याचा स्क्वेअर. आता हे कॅल्शियम व्यवस्थित जर पुट केलं, रूट टाकायचं, त्याला एक ब्रॅकेट मेन टाकायचा आणि परत दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये -600 ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर प्लस एक ब्रॅकेट टाकायचा, मायनस मध्ये व्हॅल्यू टाकायची, त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मेन ब्रॅकेट कम्प्लीट करायचं. कॅल्शियम जर असं टाकलं तर आन्सर तुमचं करेक्ट येणार. आणि किती येतंय ते 1199.999 न्यूटन. ही झाली मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. आता आपल्याला पाहिजे डायरेक्शन. रिझल्टंट किती आहे हे कळलंय, पण आता कुठं तो असणार नक्की, पोझिशन कुठं असणार त्याची, तो अँगल फाइंड केला पाहिजे आपल्याला. अँगल साठी फॉर्म्युला काय, थिटा इज इक्वल टू tan इनवर्स समेशन एफ वाय डिवायडेड बाय समेशन एफ एक्स. साइन सकट टाकू सगळं. समेशन एफ वाय ची व्हॅल्यू काय -1039.23 डिवायडेड बाय समेशन एफ एक्स आहे -600. आता हे जर कॅल्शियम मध्ये पुट केलं तुम्ही तर किती येते थिटा
60 डिग्री येते. 59.999 असं काहीतरी येते, म्हणजे 60 डिग्री अप्रॉक्सिमेट. 59.99 येते म्हणजे 60 डिग्री. पण आता हा अँगल कुठे दाखवणार तुम्ही? कोणत्या क्वाड्रंट मध्ये दाखवणार? त्यासाठी कुणाचं साईन बघायचं? समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय. दोन्हीची साईन मायनस आहेत. म्हणजे कोणता क्वाड्रंट? तिसरा क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट म्हणजे इथून खाली असणार. हा पहिला, हा दुसरा, तिसरा म्हणजे खाली. मग इथून खाली 60 डिग्री म्हणजे कुठे येणार ते? त्याच फोर्सवर येणार ना. 60 डिग्री आहे म्हणजे ह्याच्यावरच इथं असणार रिझल्टंट. आणि व्हॅल्यू किती आहे? 1199.999 म्हणजे थोडक्यात 1200 न्यूटन आहे ते अप्रॉक्सिमेट. आता आपल्याला रिझल्टंटचं झालंय मॅग्निट्यूड डायरेक्शन. पुढे काय विचारलंय? ऑल्सो फाइंड इट्स इक्विलिब्रंट. इक्विलिब्रंट काय असतो? रिझल्टंट एवढाच फोर्स असतोय, फक्त तो त्याचे डायरेक्शन अपोजिट असते. म्हणजे रिझल्टंट इकडे असेल तर इक्विलिब्रंट त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. आता हे अप्रॉक्सिमेट काढल्यामुळे ही तिरकं दिसतेच 60 डिग्री, आणि ऍक्च्युअल ते एकाच लाईन मध्ये असं आहे. कारण हा पण अँगल 60 डिग्री आहे, हा पण 60 दाखवला, त्यामुळे ते एका लाईन मध्ये. मग आर इकडे असेल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये ई असणार आहे. त्याचा अँगल पण 60 डिग्रीचा असणार, ह्याचा पण 60 डिग्री रिझल्टंटचा, आणि इक्विलिब्रियमचा पण 60 डिग्री. आणि इक्विलिब्रियमची व्हॅल्यू काय असणार आहे? सेम. म्हणजे ई ची व्हॅल्यू तुम्ही लिहू शकता इथं 1199.999 न्यूटन, आणि त्याचा अँगल थिटा पण काय असणार आहे? 60 डिग्री असणार. तसा विचारलेला 6 मार्कचा प्रॉब्लेम आहे D2.